काका काकू, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शारे आल्याशिवाय राहत नाहीत असे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या मातेने दोन दोन छत्रपती घडवले अशा राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. ज्याचे डोळे काढले पण डोळे झुकले नाहीत असे छत्रपती संभाजी महाराज. आणि तसेच जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तसेच खऱ्या अर्थाने मुलींना शिक्षण मिळाले आणि एक लहान मुलगी या ठिकाणी व्याख्यान करू शकते असे महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या तमाम मानवांना मी खुशी दिनेश गायकवाड मुजरा करते. सर्वप्रथम मला बोलण्याची सतत प्रेरणा देणारे, माझ्या पंखांना बळ देणारे, माझ्या पाठीशी नेहमी उभे राहणारे, माझे प्रेरणास्थळ मार्गदर्शक गुरु प्रसिद्ध व्याख्याते आदरणीय श्री स्वप्नील पाटील सर यांच्या चरणी नतमस्तक होते. सहन होणार नाही, सहन होणार नाही, सहन होणार नाही आम्हा स्वराज्याशी परेप सर्वांच्या मनात धडकतात आऊसाहेब, आऊसाहेब. आजही शरीरावर त्याच जखमा उभारतात, आजही शरीरावर त्याच जखमा उभारतात. शंभू आठवला, शंभू आठवला की डोळ्यातले अश्रू अप अप धरतात, अप अप धरतात. विसरलो नाही, विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान, विसरलो नाही, विसरलो नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान. आजही आम्हाला वाटतो, आजही आम्हाला वाटतो त्यांचा अभिमान, त्यांचा अभिमान, त्यांचा अभिमान, त्यांचा अभिमान. मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, पण शिवजयंती साजरी का करायची आणि ती कशी करायची हा फार मोठा प्रश्न आहे. जनता सर्वांचे साजवणार आहेत का? काय काका काकू आपण आणणार आहेत का आपण गेल्यावर? शाहरुख खानची पिक्चर आवणारी भरपूर मंडळी, बरोबर ना मंडळी? आता शाहरुख खान गेला, त्याची जयंती होणार आहे का? जयंती कुणाची साजरी होते? जी व्यक्ती जनतेसाठी जगली त्या व्यक्तीची खऱ्या अर्थाने जयंती होते. जिजाऊचा तो लेख होता, गरिबांचा तो राजा होता. जिजाऊचा तो लेख होता, गरिबांचा तो राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. आज 350 वर्षांनंतरही माझ्या राजाचे नावाचे वादळ तरी खोऱ्यातून घुमतय आणि काय जन्माला आलेला पोरग सुद्धा जय जिजाऊ ऐकतात, जय शिवराय म्हणतय, जय शिवराय म्हणते. कारण कारण तेवढा त्याग त्यांनी केला होता. 350 वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या भूमीला एक कर्तृत्वानं पुत्र मिळालं, ज्याच्या धैर्याने, शौर्याने, धाडसाने होत्याच नव्हतं आणि नव्हतंच होतं केलं. अरे 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 आले किती, गेले किती, उडून गेला भरारा. अरे आले किती, गेले किती, उडून गेला भरारा. संपला नाही, संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. मित्रांनो, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. पण स्वराज्य स्थापन करायची इच्छा, पण स्वराज्य स्थापन करायची इच्छा फक्त माझ्या राज्यात होती, फक्त माझ्या राज्यात होती. आता महाराजांनी पन्हाळगड जिंकलं,
पन्हाळगडावर भगवा फडकला. पन्हाळगडाच्या पायथ्याशी राहणार लोकांना समजले की आपण स्वराज्यात आलोय. पन्हाळगडाच्या पायथ्याच्या राहणारी काही तरुणी मुलं महाराजांना भेटायला आली की आपण स्वराज्यासाठी लढावं, आपण स्वराज्यात काम करावं. तर त्याच पोरांमध्ये पन्हाळगडाच्या पायथ्याच्या न्याबापूर गावचं एक पोरगं होतं. त्याचं नाव होतं शिवा काशीद. काय नाव होतं? शिवा काशीद. नावही माझ्या राजासारखंच, नावही माझ्या राजासारखंच, दिसायचं युब्यूब राजासारखंच, मिशीही राजासारखीच, दाढीही राजासारखीच, चालणं राजासारखं, बोलणं राजासारखं. डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं. याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नव्हतं. अरे आता मांग आमच्याकडे सैराटाला आणि सगळी जिंगाट झाली. आताच्या पोरांचे आदर्श काय? आताच्या पोरांचे आदर्श काय? आर्ची. मराठी सांग, त्याला कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. परशा, आर्ची मला तुला आवडते, पण माझ्या शिवा काशीदचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवा स्वराज्यात सामील झाला. दोघांची भेट कधीची? महाराजांची आणि शिवा काशीदची भेट डिसेंबर मध्ये. आयुष्यात पहिल्यांदा दोघे एकमेकांना भेटतात आणि फेब्रुवारी मध्ये 62,000चे सैन्य घेऊन सिद्धी जवळचा वेढा पडतो. पहिला छापा पराभव झाला आणि तो फुकट गेला. आता महाराजांना कळून चुकले. आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल. आता शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल. आणि त्याच दिवशी राजानं निरोप धाडला. नव्यानं स्वराज्यात आलेला, नव्यानं ओळख झालेला, आपल्यासारखा उपयोग दिसणाऱ्या शिवा काशीदला शिवा येतात झाला. राजा बोलावणं दाडलं जी. हो शिवा, हो तू आमच्यासारखं दिसतोस हे आम्ही ऐकून आहोत. आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचंय. तसं शिवा हडकला. आता जातो. झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश घातला आणि राजा सारखाच मिशांना पीळ गाडी समोर आला आणि म्हणाला, राज कसं दिसतोय जी मिया? राजा म्हटलं, शिवा. अरे अर्षात, आम्हाला आमचाच प्रतिबिंब पहिल्याचा भास होतोय रे शिवा. तसा शिवा म्हणाला, म्हणजे तर सिद्धी बी वालकायचं नाही ना मसनी. निसब्द झाले राजा म्हटलं, अरे तुला कसं कळलं रे? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार रे. तसा शिवा म्हणाला, राज एवढं दिस तुमच्या संगतीला लागतो. उगा काय तुमच्या काळजाचं धोका बी काय सांगतात ते कळतं या मासडी. राज त्या केवढ्या अंबासनी जातो की लढतो की आणि भेटतो की त्या सिद्धीला. तसं राजा पुढे झालं आणि शिवाला कडून विठी मारली. महाराजांच्या डोळ्यातला एक थेंब शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कोणाच्या पाठीवर पडली नव्हती. आणि एके रात्री बाजीप्रभू देशपांडे आणि महाराज पन्हाळगडाकडून विशाळगडाकडे निघाले. पण त्याच वेळी राजाचं रूप घेतलेला शिवा काशीद निघाला त्याची बोलणी करायला सिद्धीकडे. सिद्धी वाटच बघत होता. ती येताच सिद्धी पुढे झाला आणि म्हणाला, आओ शिवाजी राजाओ, कले लग जाओ हमारे. तसं राजा पालखीतून खाली उतरली. गळा भेट झाली. पण त्याच वेळी दोन संशय डोळे रोखले गेले महाराजांवर आणि म्हणाले, ए शिवाजी नहीं हो सकता, ए शिवाजी नहीं हो सकता. तसा तबकला सिद्धी तलवार बसले. रक्तानं भिजला शिवा.
शिवाजी. आणि मग सिद्धीने त्या दोन संशयित डोळ्यांना विचारली. ते दोन संशयित डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खान, अफजल खानाचा मुलगा फाजल खान. सिद्धी म्हणाला, कैसे कह सकते हो ए सिवा जी नहीं हो सकता. कैसे कह सकते हो ए सिवा जी नहीं हो सकता. बताओ ना कैसे कह सकते हो. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर म्हणा देखाय अफजल खानाचा वधाचा वेळी बघितलाय मी शिवाजीला. त्यावेळी झालेल्या लढाईमध्ये शिवाजीच्या मस्तकावर वार झालाय. हे जर खरे शिवाजी असतील त्यांच्या मस्तकावर वाराची खूण पाहिजे, पण मस्तकावर वाराची खूण नव्हती. सापडला शिवा, सापडला शिवा. तसा सिद्धी म्हणाला, मान्यता पहिला अग्री बार पूछा, सच बोल तू हे शिवाजी. त्याचा कडाळला शिवा. अरे जन्माला जरी शिवा काशीत म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे. माझ्या राजाची पाठ तू धरणार. सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातेत तू बस. इतिहास माती करू. हा इतिहास आहे आमचा. हा इतिहास आहे आमचा. नाही, हा इतिहास आहे आमचा. तलवार फिरली, तलवार फिरली. शिवाचं मस्तक बाजूला केलं. संपलं शिवा, संपलं शिवा, संपलं शिवा. मित्रांनो, जेव्हा महाराजांनी शिवाला कडकडून मिठी मारली तेव्हा महाराजांच्या डोळ्यातला एक थेंब शिवाच्या पाठीवर पडला. ते याच्यासाठी की माहिती राजालाही होतं आणि माहिती शिवालाही होतं की आपली परत भेट होणार नाही. अरे माझा शिवा ऋतूच्या भेटीला गेलाय आणि तरी तो हसत हसत गेलाय. आणि आपली 10वीची पोरा परीक्षेला जाते आणि तरी त्यांच्या तोंडावर 12 वाजलेले दिसतात असे. मित्रांनो, मला एक सांग, तुम्हा सर्वांना तानाजी मालुसरे माहिती आहेत? काका तुम्हाला हाच तो ताना ज्याने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न बाजूला ठेवले. मला ना राहून एकच प्रश्न पडतो की समजा त्या तानाजीच्या जागी आपल्या आत्ताचा तानाजी असतं तर काय म्हटलं असतं? राजा म्हटलं असतं, ताना कोंडाने गायचं म्हण होतंय रे. या आपला आत्ताचा तानाजी म्हटलं असतं, राज जाऊ द्या ना, चिपणा पुढच्या वर्षी तो किल्ला. आता जाऊ दे ना, आता कशी पाहुण्याची उठबीस करायला लागल, पोराचं लगीन आहे, त्यांची सोय करायला लागल, मग जिंकू ना पुढच्या वर्षी किल्ला. आता मला पाठवणार असेल तर पाठवा, माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी. बघा आत्ताचा तानाजी हे म्हटलं असतं, अरे माझा शिवा ऋतूच्या भेटीला गेलाय आणि तरी तो हसत हसत गेलाय. एवढं काय महाराजांनी त्याच्या मनात पेरलं की शिवा मरायला तयार होतोय. अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, पण माझ्या राजाने नरदुर्ग तयार केले. हे स्वराज्याचे भाग्य आहे. महाराज सुखरूप विशालगडावर पोचले, पण महाराजांना बातमी मिळाली, शिवा मारला गेला. तसं राजा ताडकन उठले आणि म्हणाले, आम्हाला जावंच लागतं. सोबती म्हणाले, कुठं राजा म्हटलं पन्हाळगडाकडे. सोबती म्हणाल, राज आता तो सुटलो तेथून आणि पुन्हा. तसं राजा म्हटलं, आम्हाला जावंच लागणार. शिवा कशी चायला निरोप द्यायला. तिनं तिचं पुत्र गमावलंय, तिनं पुत्र दिलंय आमच्यासाठी. शिवा कशी चायला निरोप द्या, आम्ही येतोय. निरोप मिळाला आणि तिचा आनंद गगनात मावेना. राजा तू म्हणून आतीचं ताट घेऊन उभी राहिली आणि राजा आला आणि म्हणाली, येणार राजा, बस ना राजा. आणि शिवाची आई पुढे झाली आणि लागली आरती करायला. महाराजांना कळेना, अगाई आरती का करते? तुझा पोर स्वराज्यासाठी खर्ची पडला हे सांगायला आलोय. पण महाराजांच्या तोंडातून शब्द निघेना ग आई, शब्द निघेना ग आई. आणि आई म्हणाली, येणार राजा, बस ना राजा. येणार राजा,
बस बस ना राजा. आणि शिवाची बायकोला म्हणे जाग राजाला गुळ पाणी घेऊन घेणा राजा. तोंड गोड करणारे राजा, तोंड गोड करणारे राजा. तस राजा म्हटलं अगाई एक शिवा गेला पण दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. अगाई आपला शिवा गेला गाई. आई म्हणते हे काय मला ठाव नाही व राजा. राजा म्हटलं कसं कळलं तुला आई. तशी शिवाची आई म्हणाली अरे वेड्या, गावच्या वेश्येतून येताना तुला एकलाच बघितलं तेव्हाच कळलं माझा शिवा जिता नाही राहिला. माझा शिवा जिता असता तर तुझ्या संगतीला आला नसता. आणि लागली ती कळकर रडायला. राजा म्हटलं शोक आवरा आई. आणि म्हटली अगाई तुझा पोर देशासाठी गेलाय गाई. पण आईचं रडू काही थांबेना. तस राजा म्हटलं अग आई एकुलता पोरगा गेल्यावर काय दुःख होतंय ते तर आम्हालाही माहितीये. तशी शिवाची आई म्हणाली कोण म्हणताय माझा पोरगा गेला म्हणून मी रडते. नाही, मी रडते याच्यासाठी की देवानं मला एकच पुत्र दिलं. आणखी 4 दिले असते तर त्यांना धाडलं असतं स्वराज्यासाठी. त्यांनाही धाडलं असतं हो स्वराज्यासाठी. तशी शिवाची बायको म्हणाली अशा काव म्हणतात सासूबाई. माझं धनी गेलं म्हणून कायच झालं. मी कोण आहे मी जाईन स्वराज्यात, मी लढेन स्वराज्यासाठी. तसं ताडकन राजा उठलं. मी म्हणाल धन्य तुमच्यासारख्या माता बहिणी माझ्या स्वराज्याला शौर्याची कमी कधीच पाडणार नाही. शौर्याची कमी कधीच पाडणार नाही. आणि शिवाची बायको पहिली स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ गडावर लढली. आणि शिवाची बायको पन्हाळ गडावर लढली. मित्रांनो, मला अजूनही या विषयावर बोलायला आवडले असते पण वेळेचे भान ठेवून मला माझा विचार प्रवाह येथेच थांबवावा लागते. जय जिजाऊ, जय शिवराय.